नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील बुऱ्हाणनगर येथील अभिषेक भगत यांचे बांधकाम महसूल व पोलीस प्रशासनानं अतिक्रमणाच्या नावाखाली एका रात्रीतून पाडले आहे. पोलीस व प्रशासनाचा एक प्रकारे गुंडाराज या ठिकाणी सुरू आहे असा आरोप खासदार लंके यांनी केलाय. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबित करण्याची मागणी तसेच केलेल्या नुकसान भरपाई मिळावी असं खासदार निलेश लंके हे यावेळी म्हणाले. या प्रकरणाविषयी संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं देखील ते म्हणाले. स्वतःच्या जागेवर केलेले बांधकाम अतिक्रमणाच्या नावाखाली काढल्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून नुकसान भरपाई मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काल परवा जी कारवाई झाली ती अतिशय चुकीची कारवाई आहे आणि मी प्रशासनाचा धिक्कार करतो. हे पाहिल्यानंतर म्हणजे एकदम प्रत्येकाच्या जीवाला वेदना निर्माण होते ना अशा प्रकारचे हे गैरकृत्य. हे कुठलंही अतिक्रमण नाही. स्वतःच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटची इमारतीच्या बांधकामाचं परमिशन आहे त्या ठिकाणी स्वतःच्या प्लॉटमध्ये रस्ते सोडलेत गावासाठी, तरी पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने कारवाईचा हातोडा त्या ठिकाणी टाकला. हे प्रशासनाने चुकीचं केलेलं आहे. त्या बाबतीत आता मी आमच्या वकील साहेब भगत साहेबांशी बोललो. आता मी आता येत्या अधिवेशनामध्ये हा विषय तर मांडणारच आहे, कारण या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केली, पोलीस प्रशासनातले असो महसूल प्रशासनातले असो, यांच्यावर ग्रामविकास विभागातले कर्मचारी असो, यांच्यावर कडकात कडक कारवाई नाही, यांचं निलंबन झालं पाहिजे तात्काळ. ही माझी प्रामुख्याने मागणी असणार आहे. त्याचबरोबरीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीने ही जी नुकसान झाली नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे, ही मागणी आहे. कारण जिल्ह्यामध्ये एक गुंडाराज चालू आहे. पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला हाताशी धरून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे गुंडाराज चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर आम्हाला यामध्ये मोठं त्या ठिकाणी आंदोलन छेडावं लागणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.